जो काय हो मारा मारे संग संग है यादों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई सर्वशक्तिमान प्रभु है और यहोवा हमारे संग संग है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई सर्वशक्तिमान प्रभु है और यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है यारों का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है प्रेस अजून म्हणायचं 2 महिन्यापासून म्हणायचं असलं तर म्हणा नसलं येत तर मग मी तेच म्हणणार 2 महिन्यापासून नाही म्हटले. आता मी पण एक छोटस कोरस गातो छोटस अगदी आणि तुम्हाला येणार ते कोरस आहे मला पूर्ण येत नाही पण तुम्हाला पूर्ण येत आहे पूर्ण तुम्ही करायचं मी सुरुवात करीन डोळे बंद करून आपण देवाचा सन्मान करून ते गीत गाऊया प्रियांनो धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार है तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार है तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार है तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कडवं येतंय म्हणता नाही का ठीक आहे प्रभूच्या नावाला धन्यवाद असो या गीतासाठी प्रियांनो भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू बंधू प्रार्थना करतील पवित्र 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 सान्निधीश परमेश्वरा खरोखर तू महान आहेस मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो हे प्रभू या घरातील लहान पोराला खरोखर आनंद झालेला आहे प्रभू जे आम्हाला पाहिजे होतं तू तेच दिलं आणि पगारे पास्टरांनी पण खूप वेळा प्रार्थनेद्वारे त्यांच्या शब्दाद्वारे खूप वेळा सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे तेच होईल आणि ते दिलं प्रभू तुझे उपकार प्रभू येशू ख्रिस्त यांच्या पवित्र गौरवी गोड नावाने मागतो आमेन 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 प्रियांनो आपला देव
आपल्या लोकांना कधी निराश करत नाही. तो वाट बघायला लावतो, हे मी मान्य करतो. मी या गोष्टीला सहमत आहे आणि वचन पण तसं बायबलमध्ये ठेवलेलं आहे प्रभूंनी, की प्रभू आपल्या लोकांना कधी कधी उशिरा देण्याची तयारी करतो. का बरं देवाच्या मनामध्ये अशी योजना देवबाप करतो? प्रियांनो, देवबाप देखील आपल्या विश्वासणाऱ्यांचा धीर तपासतो. तो पण आपल्या विश्वासणारे किती धीराने, नेटाने आणि सहनशक्तीने माझ्या नावामध्ये चालतात याचं परीक्षण करतो. आम्ही ज्या पण वाटेने चाललेलो आहोत ना प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही घेऊन चाललो. आज 3,000पेक्षा जास्त वाटा एका बायबलमधून झालेल्या आहेत, हे प्रभूला माहित आहे. प्रभू पासून कोणती गोष्ट लपलेली नाही. उघड्या पुस्तकासारखं प्रभूला सगळं पृथ्वीवरचं माहित आहे. शारीरिक हर ठिकाणची प्रक्रिया त्याला माहित आहे आणि ज्या ज्या परिवारांना त्यांनी मान्यता दिलेली ना, त्या परिवाराकडे अतिशय बारकाईने लक्ष आहे. पण प्रियांनो, या बारकाईने लक्ष देणाऱ्या प्रभूच्या गोष्टीकड दुष्ट सैतानाची कडवी नजर असते बर का. हे पण लक्षात ठेवा, कारण प्रभूच्या विरोधामध्ये कडवी नजर ठेवणारा एवढा एकच व्यक्ती प्रभूला स्वर्गामध्ये आढळला, म्हणून देवाने त्याला स्वर्गात ठेवलं नाही. कारण तो देवाचं न ऐकणारा होता. त्याला आपलं म्हणणं प्रगट करण्याची नेहमी इच्छा होती. ज्याने घडवलं, ज्याने बनवलं, ज्याने चालवलं, त्याचं तो ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वर्गामध्येच प्रभूला दिसला नाही तो. म्हणून त्याला पृथ्वीवर टाकलं. पृथ्वीवर पण तो व्यवस्थित नाही. आता त्याचा शेवट प्रभू लवकरच करण्याच्या तयारीमध्ये आहे. जेव्हा आपलं उचलणं जाणं होईल तेव्हा सैतानाच्या प्रक्रिया सुरू होणार आहे. जोपर्यंत आपण या ठिकाणी आहोत ना प्रियांनो, तोपर्यंत त्याला मोकळीकता आहे. म्हणून बायबलमध्ये सैतान पण आपला काळ ओळखून आहे. सैतानाला देखील या गोष्टीची माहिती की माझा काळ किती उरलेला आहे. बघूया जरा बायबलमधून. आज जर सैतानाचा विषय देवबापाने मुखातून सुरुवात केलाय, तर सैतानाचा काळ किती उरलाय बघूया. प्रगटीकरण 12वा अध्याय 12वंच वचन. आज नेमकं माझा चष्मा घरी राहिला आनंदाच्या भरात. मला अक्षर काही दिसत नाही, तोंडी बोलतो मी. हो, बोला, वचन बोला, जरी बोला. मला हो, ठीक आहे वाचता सर. नाही येत. सैतान आपला काळ थोडा आहे हे जाणून आहे, म्हणून तो अतिशय संतप्त अशा हृदयाने पृथ्वीवरच्या लोकांकडे उतरून येण्याची तो तयारी करतोय. त्याला माहित आहे प्रभू आला म्हणजे माझा काळ संपला. जोपर्यंत प्रभूचं येणं होत नाही किंवा निवडलेल्यांचं रॅप्चर होत नाही, तोपर्यंत मला संधी आहे सर्वांना मोहाच्या जाळ्यात, लोभाच्या जाळ्यात किंवा निराशाच्या कृतीत किंवा अन्य त्याच्या डोक्यात ज्या ज्या गोष्टी तो घेऊन चाललेला आहे त्यामध्ये काही जणांना फसवण्याची तो आजही तयारी करतो. सैतानाच्या डिक्शनरीमध्ये दया माया नावाचा शब्द नाही. त्याला दया आणि माया या शब्दाची ओळखच नाहीये. त्याच्या डिक्शनरीमध्ये फक्त कोणते शब्द आहेत? मीपणा, गर्वपणा आणि घमंडीने वागणं. याच गोष्टी सैतानाजवळ विपुल आणि भरपूर आहेत. आणि जे पण तो डोक्यात घेतो ना, ते झाल्याशिवाय त्याच्या मनाला चैन पडत नाही. मग तो कोणताही विचार असो. एदेन बागेमध्ये सैतानाने पाप का आणलं? काय कारण होतं पाप आणण्याचं?
त्याला एदेन बागेतून हे परमेश्वराला दाखवायचं होतं. तू जरी स्वर्गामध्ये मला परमेश्वर होण्याचा अधिकार दिला नाही ना, पण माझ्याजवळ ती कुवत आहे. तुझ्या हाताने घडलेल्या मनुष्याला मी पापामध्ये टाकलं, म्हणजे माझ्यामध्ये पण परमेश्वर होण्याचा अधिकार होता, पण तू तो मला दिला नाही. त्या अधिकाराला वंचित ठेवून तू मला स्वर्गातून खाली पृथ्वीवर पाठवलं. का बरं? परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता आमच्यासाठी पाठवलं. प्रियांनो, जर सैतानाने हे पाप जगात आणलेलं होतं, या पापाला जर नष्ट करता आलं नसतं, तर सैतान सदैव परमेश्वराला बोलत राहिला असता, मी परमेश्वर होण्याच्या योग्यतेचा होतो, पण तू मला परमेश्वर होण्याची माझी इच्छा पूर्ण केली नाही. म्हणून सैतानाने पण जेव्हा देवाचा पुत्र या जगामध्ये येणार आहे हे जेव्हा जाणलं, तेव्हापासूनच त्या पुत्राच्या विरोधामध्ये निरनिराळे षड्यंत्र सैतानाने रचले. जन्म घेताच हेरोद राजाने 1 वर्षाच्या आतल्या सगळ्या मुलांना मारून टाकण्याचा आदेश दिला का नाही? मागे लोकांनी जेव्हा हेरोद राजाला फसवलं, ज्या वाटेने ते आले होते त्या वाटेने न येता ते दुसऱ्या वाटेने जेव्हा गेले, तेव्हा हेरोद राजाने ओळखलं की मागे जे 3 लोक आले होते यांनी मला फसवलं. म्हणून त्याने आदेश काढला की 1 वर्षाच्या आतमधले जेवढे मुलं आहेत तेवढ्या मुलांना मारून टाका. पण देवाची योजना नेहमी त्याच्या विचाराच्या पुढची असते. मारिया आणि योसेफला दूताने लगेच सांगितलं, तुम्ही मिसर देशात जा, या ठिकाणी तुम्ही थांबू नका. बेथलेम मध्ये तुमचं थांबणं योग्य नाही. आणि ते त्या ठिकाणातून मिसर देशाला गेले. आणि इकडं या हेरोद राजाने आपल्याच राज्यातल्या सर्व 1 वर्षाच्या खालील मुलांना मारून टाकण्याचा आदेश दिला. प्रियांनो, देव जे पण करतो ना ते पूर्णत्वाचं काम करतो. हे देव बाप्पाला या गोष्टीतून आम्हाला शिकवायचंय आणि सांगायचंय. देवाचा जो पण निर्णय असतो ना, तो निर्णय अधुरा राहत नाही. देवाचा निर्णय पूर्ण होतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी देवाने एक शेवटचा शब्द आम्हाला दिलाय. काय शेवटचा शब्द दिलाय? 1 करंती 10 अध्याय 13व्या वचनामध्ये सांगितलंय तो शब्द, देव आपल्या लोकांची परीक्षा त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे घेत नाही. सहनशक्तीच्या आतमध्येच त्या परीक्षेचा उपाय देव बाप शोधून काढतो. प्रियांनो, आमच्या ताईंना मुलगा होण्याच्या अगोदरची प्रक्रिया आठवा. ती प्रक्रिया किती भयानक आणि किती नाराजीची प्रक्रिया आमच्या ताईंच्या जीवनामध्ये घडली. आणि तुम्ही पण त्या प्रक्रियेला पाहून किती निराश झाले. तो जे आमच्या ताईंच्या जीवनामध्ये झालं ना या मुलगा होण्याच्या अगोदर, ते आमच्या ताईंच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होता. कोणता पॉइंट होता? टर्निंग पॉइंट होता. यानंतर अशी घटना मुळीच होणार नाही. आणि यशाया 44:26व्या वचनाप्रमाणे देव बाप्पाने मला वेळोवेळी दाखवलं. मी असा सेवक आहे प्रियांनो, मला देवाने दाखवलं ना, मी सांगायला लाजत नाही, घाबरत नाही. मग ती कोणती बात असो, पण मला सांगणारा माझा प्रभू असला पाहिजे. मी माझ्या मनाचं कधी काही सांगत नाही. कधी कधी देवबाप सेवकाला आपल्या शब्दाच्या द्वारे तशाच प्रक्रियेमध्ये उतरण्याच्या प्रक्रिया देखील करतो. काही ठिकाणी होत नाही तशा प्रक्रिया, तो भाग वेगळा असतो. का तो भाग वेगळा असतो? कधी कधी सेवक उतावळ्यापणाने पण बोलून जातो. आणि बायबल शिकवता आम्हाला, उतावळ्या पायाचा मनुष्य मार्ग चुकतो. म्हणून
आत्म्याचं प्रेरणेने बोलणं वेगळं असतं आणि बुद्धीच्या प्रेरणेने बोलणं वेगळं असतं. प्रियांनो, जेव्हा ब्रदरांनी मला सांगितलं की आमच्या सोनबाईंना 3 ते 4 महिने झाले, दिवस गेले, त्यावेळेसच मला शब्द ऐकल्याबरोबर ब्रदर बोललो होतो का नव्हतो, मी कोणतं घाबरलो का की अरे बोललो तो असं होईल का, किंवा मी जो शब्द सोडतो त्या शब्दाप्रमाणे देव करेल का. कारण पवित्र आत्मा जेव्हा बोल म्हणतो ना, तेव्हा सेवकाने घाबरू नये, मग ती कोणती गोष्ट असो. कारण पवित्र आत्मा आपल्या लोकांना कधी निराश करत नाही. पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये आपल्या लोकांना निराश करण्याचा शब्द नाही बरं का. हा शब्द फक्त सैतानाच्या डिक्शनरीमध्ये ओतप्रोतरित्या भरलेला आहे. आणि तो शब्द सैतान आजही आपल्या ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्यांवर चालवण्याचा प्रयत्नही करत आहे. बघा, निराश जेव्हा एखादा व्यक्ती असतो ना, तेव्हा त्याला काहीच आवडत नाही, त्याला कोणाशी बोलणं देखील पसंत होत नाही. तो कधी कधी जर त्याला राहवलं नाही तर तो काय म्हणतो, मला एकटं राहू दे, कुणी मला माझ्याशी काही बोलू नका, थोडा वेळ मला एकांती राहू द्या. मी फार जवळून अनुभव घेतला, जे अति निराशेमध्ये गेलेले आहेत ना, त्यांनी हे शब्द काढलेले मी स्वतः ऐकले. पण देवबाप आम्हाला कधी निराशेमध्ये ठेवत नाही. क्षणभर आमची निराशा देवबाप बघतो आणि मग उपाय करतो. कारण ती 10-13 वचनाप्रमाणे की या प्रक्रियेतून माझ्या विश्वासणाऱ्यांना बाहेर काढण्याचा पर्याय काय आहे, आणि आमचा देव तो करतो. प्रियांनो, आज सांगा, तुम्हाला नातू झाला, यांना मुलगा झाला, तुमचं मन आनंदी प्रसन्न आहे की नाही? हो आहे. आता म्हणता येईल का तुम्हाला की आम्ही निराश आहे किंवा आमच्या मनामध्ये अजूनही काहीतरी आहे? हा, इतर जर काही गोष्टी असत्या ना तुमच्या, या गोष्टीच्या व्यतिरिक्त तो भाग वेगळा आहे. पण ज्याची तुम्हाला सर्वात मोठी आशा होती, ती आशा तर देवबाप्पाने पूर्ण केली ना. हो. प्रियांनो, प्रार्थना हे असं माध्यम आहे आणि ऐकणं ही आशीर्वाद आहे, याची तुलना कशानेही भरून काढता येत नाही. म्हणून ऐकणारे प्रियजन आशीर्वादामध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. आणि जीवनामध्ये कधी ऐकण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही देवाचा सेवक असो, कोणती देवाची सेविका असो, या ब्रदर असो, ते जर आत्म्याच्या प्रेरणेने अंतिम समयात आले ना प्रियांनो, तर त्यांच्या मुखातून जो आत्मा बोलणार आहे तो निरोप ऐकण्याची तयारी दाखवा. कधी असं म्हणू नका आता ते मागचे जी गोष्टी आहेत ना त्या सगळ्या टाकून द्या. त्या न आठवणाऱ्या समुद्रामध्ये आम्हाला पण टाकण्याचा अधिकार देवाने दिलाय की आमच्या सेवकाने असं सांगितलंय तसं सांगितलंय. जो पण देवाच्या नावाने येतो ना प्रियांनो, तो देवाचा निरोपे आहे, हे ध्यानात ठेवा. मग तो सेवक असो, ब्रदर असो, सेविका असो, ते देवाचे निरोपे आहेत. आणि या निरोप्यांचं आगत स्वागत करणं म्हणजे देवाचं आगत स्वागत करणं आहे. कधी म्हणू नका नाही आमचे पास्टर आले तरच आम्ही फार रिस्पेक्ट त्यांना देऊ, बाकीचे आल्यावर या करा तुम्हाला जे काही करायचं, आम्ही नुसतं बसून राहतो. आदर सर्वांचा जेव्हा होतो ना प्रियांनो, तेव्हा देवबाप सर्वात खुश होतो मोठा. देवाच्या डिक्शनरीमध्ये आहे का भेदभाव? आमचे जसे भेदभाव आम्ही करतो असे भेदभाव देवबाप्पाने केले तर किती प्रभूच्या राज्यात येतील, किती प्रभू जवळ राहतील. आमच्या प्रभूचा स्वभाव आमच्या प्रभूने आम्हाला दाखवला, एका दाखल्यातून दाखवला. 100 मेंढरातून 1 मेंढरू हरवलं, 99 मेंढरांना त्याने सोडून दिलं आणि सांगितलं याच ठिकाणी थांबा, या ठिकाणातून हलू नका, मी जो हरवलेलं मेंढरू त्याला शोधायला जातो. आणि जेव्हा ते मेंढरू सापडतं तेव्हा प्रभू त्या मेंढराला खांद्यावर घेऊन या 99 मेंढरांकडे आमचा प्रभू येतो. म्हणजे आमच्या प्रभूची प्रीती एक मेंढराला सोडून देण्याची त्याची इच्छा नाही,
सर्वांना बरोबर घेण्याची तो अपेक्षा करतो. विचार करा, आज पृथ्वीच्या पाठीवर हर परिवार आहे, हर विश्वासणारा आहे. एखादा विश्वासणारा किंवा एखादी बहीण प्रभूच्या विरोधामध्ये जर चालत असेल तर प्रभूला कसं वाटत असेल? विचार करा, आज निरनिराळ्या ठिकाणी प्रभूचे विश्वासणारे आहेत, सेवक आहेत. एखादा जर प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करत नाही तर प्रभूच्या आत्म्याला कसं वाटत असन? प्रियांनो, जो प्रभूने आपल्या राज्यात ज्याला मान्य करून घेतलंय ना, तो प्रभूचा ऐकणारा असतो. तो कधी प्रभूच्या विरोधात जाण्याची इच्छा तर काय, पण विचार देखील मनात आणत नाही. पण आजच्या समयाला, आता चाललेल्या रनिंग समयामध्ये असे काही विश्वासणारे, असे काही सेवक आहेत की ते आजही बायबलच्या वचनाला दोष लावण्यापासून स्वतःला आवरीत नाही, माघार घेण्याची तयारी दाखवित नाहीत प्रभूला. प्रियांनो, एखाद्या सेवकासमोर त्या वचनाचं एवढं विश्लेषण करणं म्हणजे कोणासमोर ते विश्लेषण होतंय? देवासमोर होतंय. सेवक आज येऊ दे नाही, सेवकाची आहे का गॅरंटी की तो कायम स्वरूपी राहणार आहे? जेव्हा सेवक आणि विश्वासणारे ह्या गोष्टीचा विचार करतील ना, की आम्ही जे काही वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया XYZ सेवकासमोर करतो, ती प्रक्रिया कोणासमोर आम्ही ऍक्च्युअली करतो हे जेव्हा डोक्यात येईल ना, तेव्हा त्या वचनाची निंदा होणं बंद होणार आहे. जोपर्यंत हे डोक्यात येणार नाही ना की XYZ सेवकासमोर आम्ही जे काही एखाद्या वचनाविषयी विरोधात भाष्य करतो ते कोणासाठी भाष्य करतो हे ध्यानात ज्या वेळेला येईल, त्यावेळेला हर विश्वासणारा, हर सेवक देवासमोर नम्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि क्षमा मागितल्याशिवाय ते देव बाप्पा समोर येणार नाहीत. प्रभू, आम्ही सेवकाला नाही, तुला ते शब्द बोललो, तुझ्यासाठी आम्ही ते विरोधाचे शब्द उच्चारले. हे विश्लेषण जेव्हा डोक्यात येईल त्यावेळेला प्रियांनो, देव बाप्पाच्या वचनाची निंदा होणं पूर्णपणे बंद होणार आहे. आणि देव बाप्पाने 2 ठिकाणी भाकीत केलंय बायबलमध्ये की मला माझ्या वचनाला निंदविणं अमान्य आहे. कुठं 2 ठिकाणी सांगितलंय? मत्तेयाच्या पुस्तकात एक सांगितलंय आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलंय. मत्तेयाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 18व्या वचनात सांगितलंय आणि प्रगटीकरणामध्ये 22वा अध्याय 18-19 वचनामध्ये सांगितलंय. देव बाप्पाने 2 ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून देव बाप्पाने आपल्या वचनाचा कसा सन्मान केलाय ते त्या ठिकाणी देव बाप्पाने प्रगट केलंय. हर विश्वासणारा, हर सेवक ते वाचित असन किंवा वाचनातून त्यांच्या गेला असेल, पण त्यांनी त्या प्रक्रिया आतापर्यंत केल्या नाही ज्या प्रक्रियेची देवबाप आजही वाट पाहत आहे. आणि ती प्रक्रिया व्हावी म्हणून देवाचे सेवक आजही आत्म्याच्या प्रेरणेने सेवेला जाते. सेवक कधी वेळ घालवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जात नाही प्रियांनो, हे लक्षात ठेवा. कारण काही विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये ना गलत विचाराचं घर बनायला सुरुवात झालेली आहे. आणि काय बोलतात ते सेवकाच्या प्रती? यांना काय काम नाही, यांना फक्त हेच काम आहे घरोघरी जाऊन प्रार्थना करण्याचं, याच्याशिवाय विचार बरं त्यांना काय काम आहे का? प्रियांनो, सेवकाला पण भरपूर कामं असतात, पण सेवक आपले काम कधी सांगत नाही. कारण सेवक ना देवाच्या कामापेक्षा मोठं काम कोणतंच समजत नाही. कारण देवाचा आदेश ऐकण्यासाठी तो सेवक झालेला आहे. तो देवाचं न ऐकण्यासाठी देवाचा सेवक झालेला नाही. जो सेवक आत्म्याने खरेपणाने सेवा करतो ना, तो सेवक तर कोणत्याही परिस्थितीमध्ये असो
सेवा केल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याने येत होतो प्रियांनो, थोडासा मी घरापासून दूर आलो आणि अचानक पाऊस सुरू झाला. फार मोठा पाऊस सुरू नाही झाला, पण झिमझिम मोठेली झिमझिम सुरू झाली. म्हणलं देव बाप्पा पाऊस येतोय, मी पावसात भिजून जाण्याची आजची माझी तयारी ठेवलेली. कारण मी आज खूप दिवसानंतर त्या परिवारात चाललेलो आहे. तुला जर मला भिजवीत न्यायचं असलं ना, मी भिजवीत जाण्याच्या पण तयारीत आहे आज. आणि जेव्हा मनातल्या मनात हे मी बोलत होतो ना गाडी चालवित असताना, देव बाप्पाने असं पावसाला थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली ना प्रियांनो, मला देव बाप्पाने भिजू दिलं नाही. देवबाप मन आणि अंतःकरण ओळखणार आहे. अरे माझा सेवक गाडी तर चालवितोय, पण माझे आठवणीचे शब्द त्याच्या मनातून तो काय मला सांगत आहे. देवबाप्पाने पाऊस थांबवला प्रियांनो. म्हणलं तुला मला भिजवीत न्यायचं असलं ना, मी आज भिजत जाईन. भिजलेल्या अवस्थेमध्ये त्या परिवारात मी तुझं वचन शेअर करीन. कारण मी उंच करायला तुला चाललेलो आहे. मी उंच व्हायला नाही चाललो त्या ठिकाणी. गौरव तुझं करायला चाललोय मी. माझं गौरवासाठी मी चाललेलो नाही. जेव्हाचे विचार शरणीचे शब्द मनातल्या मनात मी एक्सप्लेन करत होतो ना, देव बाप्पांनी कोणत्या क्षणाला पाऊस थांबवला मला पण कळलं नाही. देवबाप ऐकणारा देवबाप आहे. आणि जेव्हा त्याच्या सेवेमध्ये सेवक निघतो ना, तेव्हा देवबाप येणाऱ्या परिस्थितीला घालवणारा आहे. पाऊस कोण पाठवतो? सगळेजण म्हणतात ना, देव पाऊस पाठवतो, परमेश्वर पाऊस पाठवतो. पावसाला पाठवण्याचा अधिकार देवाला आहे. आणि ज्या देवाची आपण सेवा करतो तो देव पाऊस पाठवणारा आहे. म्हणून नबुकदनेस्सर राजाने जेव्हा त्याच्या कारकिर्दीमध्ये एक मूर्ती बनवली होती आणि आदेश काढला होता, फरमान काढलं होतं, 30 दिवस या मूर्तीच्या सर्वांनी पाया पडायचं. या मूर्तीशिवाय अन्य कशाचं काही करायचं नाही. त्या राज्यामध्ये फक्त 3 जण होते. 3 जण, शद्रक, मेशक, आबेदनगो यांनी ते फरमान नाकारलं. या फरमानाच्या विरोधात ते गेले. आणि जेव्हा नबुकदनेस्सर राजाला सरदार त्या राज्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अख्खी प्रजा तुमच्या आदेशाचं पालन करते, पण या प्रजेमध्ये 3 लोक आहेत की ते तुमच्या आदेशाच्या विरोधात आहेत, तेव्हा नबुकदनेस्सर राजा खूप चिडला आणि म्हटला, कोण आहेत ते माझ्या शब्दाच्या विरोधात चालणारे? आणि मग जेव्हा सांगण्यात आलं शद्रक, मेशक, आबेदनगो हे 3 जण तुमच्या फरमानाच्या विरोधात करत आहेत, तेव्हा नबुकदनेस्सर राजाने जो आदेश काढलेला होता ना, की जो कोणी माझा शब्द ऐकणार नाही त्याला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. रागाच्या भरात नबुकदनेस्सर राजाने त्या भट्टीला 7 पट पेटण्याचा आदेश जारी केला. आणि जे ते 7 पट अग्नी पेटवण्यासाठी गेले ते जळून मेले असं बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ते जिवंत आले नाही, ते मेले. 7 पट भट्टी जेव्हा पेटवली ते जिवंत राहिले नाही. पण हे 3 देवाचे विश्वासू सेवक काय म्हणले माहिती नबुकदनेस्सर राजाला? ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो देव आम्हाला अग्नीमध्ये पण वाचवण्यास समर्थ आहे. कोण असे शब्द काढू शकतो प्रियांनो? जेव्हा तशी प्रक्रिया येते ना, तशी घटना येते ना, त्यावेळेस हे धीराचे शब्द त्यांच्याच मुखातून निघतात ज्यांच्या बरोबर देव कार्य करतो. ज्यांच्या बरोबर देवाचं कार्य आहे का नाही याची शाश्वती नाही ना, ते कधीच इतके मोठे शब्द बोलणार नाही. आणि नबुकदनेस्सर राजाला पण क्षणभर वाटलं नाही की अरे हे जे काय बोलतात असंच होणार आहे. त्याला वाटलं मी 7 पट भट्टी पेटवली, हे काय त्या भट्टीमध्ये टिकणार आहे?
जे त्या भट्टीला पेटवायला गेले ते समाप्त झाले, मेले. हे काय जागणार आहे? ते तर भट्टीच्या बाहेर असताना जगू नाही शकले. यांना तर मी भट्टीत टाकणार आहे, हे कस काय वाचतील? नबूखदनेस्सरच्या मनामध्ये अजिबात या विचाराचा विचार त्यांनी केला नाही की हे 3 जण अग्नीच्या भट्टीमध्ये जिवंत राहतील म्हणून. त्यांना वाटलं की ते 3 जण मरून जाणार आहेत. पण देवाने शद्रक, मेशक, अबेदनगो यांना जेव्हा भट्टीत टाकण्यात आलं तेव्हा स्वतः प्रभू त्या भट्टीमध्ये उतरला त्यांच्यासाठी. आणि नबूखदनेस्सरांनी स्वतः पाहिलं, अरे मी तर 3 जणांना याच्यामध्ये टाकलंय, पण मला तर याच्यामध्ये 4 जण दिसतेत. हा चौथा कोण आहे? आणि हाच चौथा त्या 3घांना वाचवित आहे. प्रियांनो, आमचा देव आपल्या लोकांसाठी कोणत्याही गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहे. सांगा, तुम्हाला पुत्र संतान किंवा वारीस देणं हे देव बाप्पाला अवघड होतं का? देवाच्या दृष्टीने फार मोठं अवघडचं काम होतं का? परंतु देव बाप तुम्हाला तपाशित होता की बघूया हे किती धीर धरतात, अपशब्द माझ्यासाठी हे वापरतात का? आणि तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये यशस्वी झाला की तुम्ही अपशब्द देवाकरिता काढले नाही. तुम्ही धीराने वाट बघत राहिले आणि या दासाने वेळोवेळी ज्या पण शब्दांनी वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रोत्साहित केलं ते शब्द प्रभूला माहिती आहेत. मला जरी ध्यानात नाही, पण प्रभूच्या ध्यानामध्ये प्रत्येक शब्द आहे. प्रियांनो, धीराने आणि नेटाने वाट पाहतो ना, तो कधी निराश होत नाही. आज बघा, तुमच्या भावकीतल्या सर्वजण आनंदी झाले असतील, तुमचे गणगोत्र आनंदी झाले असतील, ताईंच्या गणगोत्रातल्या सर्व विश्वासणाऱ्यांना पण आनंद झाला असेल की अरे उशिरा का व्हायना पण यांना मुलगा झाला. सांगा, कोण नाराज असेल का आजच्या समयाला? म्हणता येईल की एखादा जण नाराज झालाय. हे झाल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या निघत असतील, आजही निघत असतील. प्रियांनो, देव बाप्पाला आपल्या लोकांना आनंदी कसं करायचं ना, हे सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त आम्ही विश्वासाने देवाच्या मार्गामध्ये चालत राहणं हे गरजेचं आहे. आणि जे कोणी विश्वासाने प्रभूच्या मार्गामध्ये चालत राहतात ना प्रियांनो, त्यांना देवबाप आनंदी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, आता देव बाप्पाने जर तुम्हाला आनंदी केलेला आहे तर आता तुम्ही पण तुमच्या कृतीने, तुमच्या शक्तीने देव बाप्पाला होईल तेवढं आनंदी करण्याचा प्रयत्न करा. कारण देव बाप्पाने तुमच्या मनाची जी इच्छा होती ना, जी इच्छा तुम्ही काही वेळेला प्रगट केली बोलण्याच्या द्वारे माझ्यासमोर, ती इच्छा देव बाप्पाने तुमची पूर्ण केलेली. म्हणून प्रियांनो, देव आपल्या लोकांना कधीही अंतर न देणारा देव आहे. हे देव बाप्पाने तुमच्या परिवारामध्ये तुमच्यासाठी तरी सिद्ध करून दाखवलं. आज तुमच्या परिवारामध्ये आनंदाची एक लाट देव बाप्पाने ठेवलेली आहे. आणि ज्यांना ज्यांना या गोष्टीची माहिती मिळाली ते देखील तुमच्या या गोष्टीला ऐकून आनंदी झाले असतील. कोणीही एकही जण दुःखी झालं नसल या गोष्टीला ऐकल्यानंतर. सर्वांनी प्रथम देवाचे आभार मानले असतील. चला, देवाने उशिरा का होईना त्यांना मुलगा दिला, असे तो शब्द बोलले असतील. ज्यांना देवाची काय माहिती नसेल त्यांनी, आणि ज्यांना देवाचं थोडं बहुत माहिती त्यांनी तर काय शब्द काढले असतील ते त्यांना माहिती. म्हणून प्रियांनो, स्तोत्रसंहिता 103 आणि 1 आणि 2 वचनामध्ये जे देवबाप बोललेलं आहे ना, ती प्रक्रिया आता पूर्ण करण्याची जबाबदारी देवाने तुमच्यावर टाकलेली आहे. त्याचे सर्व उपकार तुम्ही विसरायचे नाही. नाही तर काही जणांचा अनुभव आहे माझ्याजवळ,
काही जणांचा सांगतोय, तुमचा नाही सांगत, काही जणांचा अनुभव सांगतो मी. काही जणांनी देव बाप्पाने त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर काही महिने, 1-2 वर्ष त्यांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवली, त्यानंतर ते विसरून गेले की देवाने आमच्यासाठी काय केलं. प्रियांनो, देवबाप जी पण विश्वासणाऱ्यांची इच्छा असते ना, ती इच्छा पूर्ण करणारा आहे. काही जणांना चांगलं घर मिळण्याची सर्वात मोठी इच्छा होती, पण त्यांच्याजवळ तेवढा पैसा अवेलेबल नव्हता ज्या घराची ते देवाकडे मागणी करत होते. पण देव बाप्पाने अशा काही गोष्टी त्यांच्या परिवारात केल्या प्रियांनो, त्यांना पण कळल्या नाही की ह्या गोष्टी कस काय झाल्या. आणि असं त्यांनी ज्या घराची मागणी केली होती ना, त्या घरापेक्षा काही पटीचं चांगलं घर त्यांना देव बाप्पाने प्रदान केलं. स्लॅबचे घर दिले त्यांना. त्यांनी 1 BH किंवा 2 BH या घराची अपेक्षा केली, पण देव बाप्पाने 3 BHचं घर त्यांना दिलं. प्रियांनो, आमचा देव उत्तमातलं उत्तम आपल्या विश्वासणाऱ्यांना देण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. असं 103 स्तोत्राच्या 5व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं पण आहे. प्रियांनो, देव जर उत्तमातलं उत्तम आम्हाला देतो, तर आम्ही त्याच्या उपकाराला नेहमी लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि देवबाप कशाची अपेक्षा करतो? तुम्ही ऐकण्याच्या प्रक्रियेत राहा, करण्याच्या प्रक्रियेत राहा आणि धीर धरून चालण्याची एक कृती देवबाप्पा समोर सतत सादर करा. देवबाप्पाच्या या अपेक्षापेक्षा मोठ्या अपेक्षा आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी नसतात. प्रियांनो, देवाने तुमच्या परिवारात जो आनंद दिलाय ना, त्या आनंदामध्ये सगळेजण आज सम्मिलित आहेत. जे जे तुमच्या संपर्कातले आहेत ते, तुमच्या नात्यातले जे आहेत ते, जे सेवक तुमच्याकडे सेवेला येतात ते सर्वजण तुमच्या आनंदामध्ये आज सम्मिलित आहे. म्हणून रोमकाराच्या पत्रामध्ये पण देवबाप म्हणतो, आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा. आणि प्रियांनो, आज किती दिवसानंतर या घरामध्ये देवाचा आवाज या सेवकाच्या द्वारे होत आहे. हे देवबाप्पाला आज देवबाप्पानेच या प्रक्रियेमध्ये सर्व गोष्टी घडवून आणल्यात. म्हणून प्रियांनो, आता मी थांबणार आहे, आज फार वेळ नाही घेणार तुमचा. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? 2 करंथी याचा 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये सांगितलंय, तुम्ही नवी उत्पत्ती आहात, जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. आम्हाला जर देव बाप्पाने नवी उत्पत्ती या शब्दाने आमचा आदर सन्मान केलाय, तर आम्ही पण खरंच देव बाप्पा, तू आम्हाला नवी उत्पत्ती बनवलेला आहे ना, तर या उत्पत्तीला आम्ही पण कृतीने तुझ्या समोर सादर होण्याचा होईल तेवढा प्रयत्न करू. आणि देव बाप्पाने तर तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून प्रियांनो, भावी ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना नेहमी देवासाठी आनंदाचे, उत्साहाचे, जल्लोषाचे शब्द तुमच्या हृदयात राहू द्या. प्रत्येक वेळेला राहू द्या. असं नाही की काही वेळापुरतं ठेवायचे नंतर सोडून द्यायचे. प्रत्येक वेळेला देवाकरता या शब्दाने सतत तुम्ही देवासमोर स्वतःला सादर करण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. देवाने जर तुम्हाला आनंद दिलाय, तर आता कृतीने पण तुम्ही आणि वागण्याच्या माध्यमातूनही देवाला प्रसन्न करण्याचा तुम्ही सतत आणि सतत प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहणार आहोत प्रियांनो.
काही सेकंदानंतर आपण प्रार्थना करणार आहोत. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन, आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
माझ्या बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, आदर सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला आम्ही देतो. खरोखर माझ्या बापा, या परिवारामध्ये तुझी उपस्थिती आहे, या परिवाराबरोबर तू आहे माझ्या बापा, हे तू सिद्ध करून दाखवलेलं आहे. स्वर्गीय बापा, तू आपल्या प्रियजनांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे. तू कधीच आपल्या लोकांना निराश करत नाही माझ्या बापा. फक्त आम्ही धीराने आणि नेटाने वाट पाहणं गरजेचं आहे. आणि या परिवाराने या गोष्टीमध्ये हे प्रमाण तुला प्रमाणित करून दाखवलं, म्हणून आज या परिवारामध्ये तू आनंदाचा एक मोठा गजर केलेला आहे माझ्या बापा. आणि हा परिवार तुला सतत आणि सतत धन्यवादाचा आणि स्तुतीचा यज्ञच या गोष्टीसाठी देत आहे माझ्या बापा. खरंच तू आपल्या लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे. हे आजही तू आपल्या काही विश्वासणाऱ्यांना प्रमाणित करून दाखवणारा देव आहे. तुझ्या या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, या परिवाराबरोबर सतत तुझी उपस्थिती तू कायम ठेवलेली आहे. यासाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि एवढीच प्रार्थना तुझ्याकडं सादर करतो. सेवक दास या नात्याने माझ्या बापा, या परिवारातून भविष्यामधून जर कुठली एखादी गोष्ट माझ्या बापा, मनुष्याचं मन कधी रागाच्या आहारी जाईल आणि रागातून काय निघेल ते सांगता येत नाही माझ्या बापा. कारण मनुष्य असा आहे, जेव्हा एदेन बागेमध्ये आदामाने पाप करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला उतरवलं, तेव्हा तू मनुष्याच्या इच्छेवर सर्व काही करण्याचं सोपवलं. हां माझ्या बापा, पण तू मनुष्याला अंतर दिलं नाही. मनुष्याबरोबर तू आजही संगती करण्याची इच्छा ठेवतो. परंतु जेव्हा प्रभू मनुष्य स्वतः रागाच्या भरामध्ये जातो, तेव्हा तो काही पण करण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत नाही. हे देखील तुला दिसलेलं आहे. म्हणून तू वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही रागवा परंतु आपला सूर्य मावळू देऊ नका. स्वर्गीय बापा, तो आपल्या लोकांना सावधानतेसाठी जिथं जे योग्य वाटेल ते शब्द पवित्र शास्त्रात आमच्या भावी जीवनाला सुधारण्यासाठी तू ठेवलेले आहे. प्रभू, या परिवारावर जी दया आणि कृपा तू केली त्यासाठी धन्यवाद. या परिवाराबरोबर सतत तुझी संगती अशीच राहू दे माझ्या बापा. यांच्या ज्या काही आणखी इच्छा मनामध्ये असतील माझ्या बापा, ज्या इच्छा त्या अजूनही त्यांच्या पूर्ण झालेल्या नसतील, त्या पण इच्छा त्यांच्या तुझ्या आगमनापूर्वी तू पूर्ण कर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. कारण हा अतिशय तोलामोलाचा समय सध्या चाललेला आहे. कोणत्याही समयाला काहीही होण्याची घटिका येऊन ठेपलेली आहे आणि निवडलेल्यांसाठी तू दिवस कमी करण्याचं बायबलमध्ये आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून निवडलेल्यांचे दिवस कोणत्याही घटकेला कमी केले जाणार आहेत. म्हणून स्वर्गीच्या देवा, तुझ्या आगमनापूर्वी किंवा आमचं उचलले जाण्यापूर्वी या परिवाराची हर एक इच्छा नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने तू पूर्ण कर, अशी मी तुला विनंती करतो. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. जे काही यांना सुंदरसा मुलगा तू दिलेला आहे माझ्या बापा, त्या मुलाची वाढ तुझ्या भयात आणि कृपेत होऊ दे माझ्या बापा. त्या मुलाला शरीराने आणि आत्म्याने तू वाढव माझ्या बापा. आणि त्या मुलाच्या सभोवती सतत तुझ्या दिव्य दूतांचे पहारे तू ठेव माझ्या बापा. सैतानाची वाईट नजर त्या मुलाच्या अवतीभोवती सुद्धा येऊ देऊ नको, अशी मी तुला विनंती करतो. त्या मुलाचं तू रक्षण आणि संरक्षण करत आहे, यासाठी धन्यवाद. पुन्हा एकदा स्वर्गीय बापा,
या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजनांना तुझ्या कृपेच्या आसनासमोर आणत ही लहानशी विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे तू आमच्या गुन्ह्यात सोडले आहे तसे तू आमच्या गुन्ह्यात सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन. Praise the Lord.